एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातनच। याच प्रकरणामध्ये पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता तिसरा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय। हा तिसरा अहवालात आता नेमकं काय आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर हा तिसरा अहवाल येणं अद्याप बाकी होतं। सध्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा हा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय या प्रकरणातला हा तिसरा अहवाल आहे जो मंत्रालयात सादर करण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा हा अहवाल मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलाय। तिन्ही अहवाल सादर केल्यानंतर आता राज्य सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दीननाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर सरकार कारवाई करणार का किंवा काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होणार का तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताच आपण पाहिलं या संदर्भात भिसे कुटुंबियांनी एक प्रेस नोट जाहीर केली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, काय नेमके या अहवालात आहे? दीननाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 3 समित्यांची स्थापना करण्यात आली होती। या तिन्ही समित्यांचे जे अहवाल आहेत ते राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना हे अहवाल प्राप्त झालेले आहेत। त्यातले यापूर्वी 2 समितींचे अहवाल हे मुख्यमंत्र्यांकडे गेले होते आणि आज तिसरा जो अहवाल होता जो पुणे महानगरपालिकेचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आहे तो देखील आता मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे 3 समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री दीननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावरती आणि संबंधित जे डॉक्टर आहेत डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। पहिला जो आरोग्य समितीचा अहवाल होता तो राज्याच्या महिला आयोगाच्या समोर मांडण्यात आला होता। त्यानंतर धर्मदाय आयुक्तांचा जो अहवाल होता तो मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे आणि आजचा हा तिसरा अहवाल आहे। त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे की आता या दीननाथ मंगेशकर रुग्णालयावरती राज्य सरकार काय कारवाई करणार। कारण ज्या पद्धतीने तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून जी मागणी पुढे करण्यात आलेली आहे ती अर्थातच या रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर असू दे किंवा डॉक्टर सुश्रुत घैसास असू दे यांचा वैद्यकीय परवाना रद्द करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी काही वेळापूर्वीच एका प्रेस नोटच्या माध्यमातून केलेली आहे। त्यामुळे या भिसे कुटुंबियांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडून मान्य केल्या जाणार का? दुसरीकडे महिला आयोगाने देखील या संदर्भातली सरकारकडे मागणी केलेली आहे। या रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करण्यात यावी। ज्या पद्धतीने या रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाची खासगी जी माहिती आहे ती देखील सार्वजनिक करण्यात आली होती। या संदर्भात देखील भिसे कुटुंबियांनी 2 दिवसांपूर्वीच अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे। मात्र या अहवालाची वाट देखील पुणे पोलिसांनी नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आता या रुग्णालयावर सरकार काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल।